जे ज्या कर्माचा उदय असतं असं म्हणायचं. ते थोडा गुण प्रगट असणार आहे, थोडं झाकलेलं असणार, म्हणजे आवृत असणार. सर्व घाती कशाच म्हणतात प्रकृती? मंगलताई सांगा. पहिल्यांदा कशाला म्हणतात विचारलं? सर्व घाती ज्या कर्माचा उदय असता गुणाचा पूर्णपणे घात होतो, त्याला सर्वघाती कर्म म्हणतात. मग देशघाती प्रकृती किती आहेत? 26 आणि सर्वघाती 21. आता देशघाती कोणते आहेत ते सांगा मंगलताई, पाठ केलं काय? सांगा. हां 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 सम्यक्त्व 13 नाही, एक सम्यक्त्व आणि 13 काय? हां 4 हां आणि अंतरेकरण. हे काय आहेत? देशघाती प्रकृती म्हणायचं याला. म्हणजे ह्याचा उदय असताना सुद्धा गुण व्यक्त असतोय, पूर्णतः झाकला जात नाही. ज्याचा उदय असला की पूर्ण झाकला जाईल त्याला सर्वघाती म्हणायचं. असे किती प्रकृती आहेत साऱ्यांना? आणि सर्वघातीचे कोणत्या कोणत्या? पाच निद्रा दर्शनावरणाचे 9 आहेत ना, 3 इकडे गेले म्हणतात 6 राहिले. जे केवळ दर्शनावरण आणि 5 निद्रा. आणि सर्व घाती ज्याचा उदय असताना पूर्णपणे घात होते ते लक्षात घ्यायचं. मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व, अप्रत्याख्यान पहिला म्हणायचं. अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण, क्रोधमान, मायालोभ असे 12 कशा आहे? सर्व घाती. याचा उदय असताना पूर्ण चारित्र्याचा घात होतो. आणि झाले का? 21 14 आणि 6 20 आणि एक ज्ञानावरणाचे एकच आहे. कुठं? ह्याच्यामध्ये का? पुस्तकामध्ये का? हां ते चुकले, ते 21 पाहिजे. 21 पाहिजे, 41 झाले. आणि मागं पण काहीतरी चुकलं होतं की काहीतरी, ते पण करायचं राहिलंच तिथं. हां आता हे प्रकृतीमध्ये देशघाती आणि सर्वघाती असे भेद केले कर्मामध्ये. ह्याच्यामध्ये जे देशघाती प्रकृती असतात ना, ह्या प्रकृतींचा क्षोभशम होतोय. आणि तिकडं बाकीच्या ज्या सर्वघाती प्रकृती असतात ना, त्याचा क्षोभशम नसतो, त्याचा उदयच येतो. एकतर त्याचा नाश होणार, 5 नेत्राचा उदयच असणार, नाहीतर त्याचा उदय नसणार, असं दोनच होणार. सतत उदय नसतोय 5 नेत्राचा, कधी उदय असतो कधी नसतो. नंतर पुढे आता कर्माचे जीव विपाकी, पुद्गल विपाकी 4 प्रकार केलेत. जीव विपाकी, पुद्गल विपाकी, भव विपाकी आणि क्षेत्र विपाकी. विपाकी म्हणजे उदय. ज्या कर्माचा उदय कुठं येतो, कुठल्या कुणावर प्राप्त होते त्याचं फळ, त्याला अनुसरून त्याचं नाव पडलं त्या कर्मांचं. तर पहिलं काय सांगितलं? जीव विपाकी. जीवालाच होत आहे, परंतु जीवाच्या भावावर किंवा परिणामावर त्याचा संबंध होणार, किंवा जीवाला जे प्राप्त झालेलं शरीर आहे ते जे शरीराला संबंधित असतील त्याला सगळ्याला पुद्गल विपाकी म्हटलं. उदय जीवाच्या संबंधानंच येणार, परंतु त्या कर्माच्या उदयाचं फळ कुठं प्राप्त झालं, त्या जीवाच्या परिणामाशी त्याचा संबंध आहे की शरीराशी संबंध आहे. तर शरीराशी संबंध असला तर ते सगळं पुद्गल विपाकी, आणि जीवाच्या संबंधी असलं तर ते जीव विपाकी.
आणि 3 घेतलं पहिला. जीव विपाकी, दुसरं सांगितलं पुद्गल विपाकी. नको त्याच्यावर कुठे येत नाही, हे वर पाहिजे होतं, इथून पाहिजे होतं, म्हणजे इथून घेता नसतं असं द्या. हां, आणि तिसरं आहे इथं वर लिहिते क्षेत्र विपाकी आणि भविपाकी. फिक्स नाही, एक सारखा क्षेत्र विपाकी आणि भविपाकी. क्षेत्र म्हणजे इथं घ्यायचं, पहिल्यांदा ह्याचं काय कशाला म्हणायचं, जीव विपाकी कशाला म्हणायचं, ज्या कर्माचे फळ जीवामध्ये प्राप्त होते, जीवाच्या ठिकाणी प्राप्त होते, त्यास काय म्हणायचं, जीव विपाकी कर्म म्हणतात. जे जीवाच्या परिणामावर त्याचं फळ मिळते ते जीव विपाकी. आणि ज्या कर्माचं फळ जीवाच्या संबंधानंच, परंतु त्या पुद्गलाशी संबंधित आहे, ते शरीराशी संबंधित आहे, शरीराचा आकार, शरीराचं रंगरूप, शरीराचं निर्माण, शरीराचं हे सगळं बंधन संघात वगैरे, तर त्याला काय म्हणायचं, पुद्गल विपाकी. आणि हे फक्त भेद होणार आहेत नामकर्मामध्येच. नामकर्मामध्येच 2 प्रकार आहेत, एक जीवाशी संबंधित फळ मिळते आणि एक पुद्गलाशी संबंधित फळ मिळते. बाकी सगळे जेवढे कर्म आहेत ते सगळे काय जीवाशी संबंधितच आहेत, ते जीवाच्या परिणामाशी संबंधित आहेत, म्हणून ते सगळे जीव विपाकीमध्ये येणार. आता त्याचं आपण काढूया बरोबर. आणि क्षेत्र विपाकी कशाला म्हणायचं, की ज्या कर्माचा उदय एका भावातून एक क्षेत्र सोडून दुसऱ्या क्षेत्राकडे जातो, म्हणजे विग्रहगतीमध्ये ज्या कर्माचं फळ प्राप्त होतंय त्याला म्हणायचं क्षेत्र विपाकी. अनुपूर्वी कर्माचा उदय कुठं असतोय, फक्त विग्रहगतीमध्ये असतो. 4 अनुपूर्वी आहेत की नाही नामकर्मामध्ये, त्याचा उदय कधी येतो, की ज्यावेळेला एक शरीर सोडून दुसरं शरीर धारण करण्याकरता जातो जीव, त्यावेळेला मधल्या काळामध्ये विग्रहगतीमध्ये त्याला शरीर असत नाही, पूर्व शरीर सोडलेलं आहे, पुढचं शरीर अजून धारण केलेलं नाही, अशी जी मधली अवस्था आहे विग्रहगतीमधली, त्यावेळेला अनुपूर्वी कर्माचा उदय असतो, म्हणून त्याला क्षेत्र विपाकी म्हटलेलं आहे. मधल्या क्षेत्रामध्ये त्याचा उदय आहे, म्हणून ते काय, क्षेत्र विपाकी. नामकर्मातला भेद आहे ना. हां, सांगतो ते अनुपूर्वीचे भेद कोणते, किती भेद आहेत, कोणते, 4 गती, 4 आयु आणि 4 अनुपूर्वी, तिघांची नामं सेम आहेत. हां, मग तिथं पण जन्म घेतल्यानंतर, म्हणजे इथं मेला लगेच त्या गतीचा उदय सुरू झाला, लगेच त्या अनुपूर्वीचा पण उदय सुरू झाला, आणि त्या आयुचा पण उदय सुरू झाला. मनुष्यगती, मनुष्यायु, मनुष्यगत्यांपूर्वी तिन्हींचा उदय एका वेळेला सुरू होणार. परंतु समजा तो जीव विग्रहगतीने गेला तर 2 गती आहेत जीवाच्या, एक भाव सोडून दुसऱ्या भावात जाण्याच्या, एक रुजुगती आणि एक विग्रहगती. रुजुगतीनं जातो त्याला डायरेक्ट इथलं शरीर सोडलं की तिथलं शरीर धारण केलं, मध्ये त्याचं हे नाहीच, विग्रह नाहीच, डायरेक्ट हे सोडलं की दुसऱ्या समयात लगेच तिथं तो दुसरं नवीन शरीर धारणच करतो, त्याला रुजुगती म्हणायचं. आणि ज्यावेळेला तो मोडा घेऊन जन्म घेतो, कारण का कुठं पण जन्म घेत असताना आकाश प्रदेश पंक्तीला अनुसरून जन्म होतो. सगळं तत्वसूत्राच्या 2ऱ्या अध्यायामध्ये सगळं वर्णन आलंय ना. इथं जन्मायचं आहे मला तर सरळ मी जाणार, ते रुजुगती होणार. इथून मला तिथं जन्मायचं आहे तर मी असं सरळ जाणार, मग कसं जाणार, सर असं तिरपं जाणार नाही. इथून आता इथं जन्म घ्यायचा आहे तर इथं असं तिरपं जाणार नाही, पहिला सरळ जाणार आणि मग इथून वळणार इकडे जाणार, त्याला म्हणायचं एक मोडा.
ही मोडासहित गती झाली. आणि हे जे अजून आज जन्मायचं आहे हे आता सरळ पेशत झालं, परंतु इथं जन्मायचं आहे तर इथनं आज जाणार परत. ते 2 मोडे झाले त्याचे. हा विग्रहगती. सामान्य विग्रहगती ही ज्यावेळेला शरीर धारण करण्यासाठी लागणारी जी गती त्याला विग्रहगती असा शब्द आहे. त्या विग्रहगतीचे पण 2 प्रकार झाले, एक रुजुगती आणि विग्रहगती. सरळ जन्म घेतला एका समयात तर ती रुजुगती, आणि तिथं मोडा घेऊन जन्म घेतला तर ती विग्रहगती. 3 समय जास्तीत जास्त. ते पण आपल्यासारख्यानं नाही, एकेंद्रिय जीवांना. आपल्यासारख्या जीवांना 2च मोडे लागतात. 2 मोड्यापेक्षा कुठं पण जास्त लागत नाहीत कुठे जन्म घ्यायचा असेल तर. फक्त मनुष्य भाव नहीं, लगातार यदि आप मनुष्य 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 होंगे तो 48 बार, ज़्यादा से ज़्यादा लगातार हुए तो, और ऐसे लगातार होंगे ऐसा नियम नहीं. एक भाव धारण करके आप देव में, तिरंचे में, नरक में कहीं पर भी जा सकते, पुनः आकर के पुनः मनुष्य हो सकते, पुनः देव में जा सकते. ऐसा मनुष्य देव या मनुष्य नरक पाप में रहेगा तो मनुष्य से नरक में जाएगा, नरक से मनुष्य में आएगा, ऐसा भी हो सकता है. ऐसे बहुत सारे प्रकार हैं उसमें. हाँ 48 पूर्वकोटी त्याचा काळ सांगितलाय. 48 पूर्वकोटी किंवा 47 पूर्वकोटी आणि 3 पल्लवपुम असं 48 भाव सांगितलं. कर्मभूमीचं आयुष्य जास्तीत जास्त 1 पूर्वकोटी आहे. एक पूर्वकोटीच्या असे आयु आम्ही 48 भाव धारण केले तर 47 पूर्वकोटी पूर्ण झाले आणि 3 पल्लवपुम शेवटी भोगभूमीमध्ये जाऊन जन्म घेतला. तर ते 3 पल्लवपुम असं 47 पूर्वकोटी आणि 3 पल्लवपुम मनुष्यामध्ये राहण्याचा उत्कृष्ट काळ आहे. इतका काळ तुम्ही जास्तीत जास्त मनुष्यगतीमध्ये राहू शकता लगातार. नाहीतर मग एक मनुष्यभाव सोडून पुन्हा दुसऱ्या गतीत गेला, पुन्हा मनुष्यभावात गेला, असं होऊ शकते अनेक वेळा. उत्कृष्ट काळ सांगितलं त्याचा. हां हां मी त्या दृष्टीच असणार तो. समी दृष्टी असेल तर मनुष्य होणार नाही, स्वर्गात जाणार. पुढे चला. आपलं काय चालू होतं, क्षेत्र विपाकी कुणाला म्हटलं, 4 अनुपूर्वीना म्हटलं. नामकर्मातच हे भेद आहेत 4 तसे बघायला गेलं तर. आणि भवविपाकी कशाला म्हटलं, भवामध्ये ज्याचा उदय येतो, ज्या कर्माचा उदय असता जीव त्या भवामध्ये राहतो, त्या भवामध्ये त्याचा उदय येतो म्हणून त्याला भवविपाकी म्हटलं. हे 4 आयुकर्म. मनुष्य भावामध्ये त्या मनुष्याचा उदय येणार, देवभावामध्ये देवाईचा उदय येणार, तिर्यांच्या भावामध्ये तिर्यांच्या आईचा आणि तिर्यांच्या नरगतीमध्ये नरकाईचा उदय येणार. मग त्या भावामध्ये ज्याचा उदय येतो त्याला म्हणायचं भवविपाकी. तसं हे जीव विपाकीच आहे. हे जे आहे ते जीव विपाकीच आहे. तसं बघायला गेलं तर ज्या आयु त्या जीवाच्यावर त्याचा इफेक्ट झाला ना. आता जीव विपाकी आणि पुद्गल विपाकी ह्या 148 प्रकृतीमध्ये ह्या 4 आणि 4 कमी झाल्या. किती झाल्या? 8 कमी झाल्या. आता राहिल्या किती? 140. आता त्यामध्ये 2 विभाग करायचे, जीव विपाकी आणि पुद्गल विपाकी. तर त्यापैकी घाती कर्म सगळे जीवाच्या गुणांचा घात करतात, म्हणजे जीवालाच त्याचं फळ मिळालं, जीवावरच त्याचं फळ मिळालं म्हणून त्याला जीव विपाकीच म्हणायचं. सगळे घाती कर्म 5 ज्ञानावरण, 9 दर्शनावरण, 28 मोहनीय, 5 अंतराय, हे सगळेच्या सगळे जीव विपाकी आहेत. तिकडं पाप पुण्यामध्ये कुठं घातलं होतं त्याला सगळ्याला? घाती कर्माला पापामध्ये घातलं. 47 घाती कर्म. हे सगळे जीव विपाकी. हे 4 आयु इकडं भवविपाकीमध्ये गेले. तर राहिले नाम, गोत्र, वेदनीय. तर 2 गोत्र हे पण जीवावरच त्याचा संबंध आहे आणि वेदनीय जे आहे ते जीवाला सुखदुःख उत्पन्न होण्यामध्ये निमित्त आहे.
त्यामुळे ते त्या दोन्हीला पण काय म्हणायचं जीव विपाकीच. दोन वेदनीय आणि दोन गोत्र. हे काय आहेत? जीव विपाकीच आहेत. आता राहिले नामकर्मामधला भेद. तर नामकर्माचं तर दोन्हीकडं हे करायचं आहे की ज्याचं जे फळ जीवावर मिळते ते जीव विपाकी आणि ज्याचं शरीरावर मिळते फळ त्याला म्हणायचं शरीरासंबंधात मिळते ते पुद्गल विपाकी. आता पहिलं गती. गती कुणाला मिळते? जीवालाच. जे ते जीवाचीच अवस्था म्हणजे गती आहे म्हणून ते हे काय होणार? गती जीव विपाकीमध्ये येणार. 4 गती. जाती 5. त्याचं पण फळ कुठे मिळणार? जीवावरच. म्हणून जाती पण जीव विपाकी. एकेंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय जीवावरच त्याचं फळ मिळणार. गती, जाती, नंतर तिसरं आहे शरीर. आता शरीरापासून बघा सगळं ते शरीरासंबंधीच उदय आहे. 5 शरीर पुद्गलाचं विपाकीच येणार. 3 अंगोपांग ते शरीराचेच अंगोपांग असणार. 3 अंगोपांग. निर्माण कुणाचं झालं? शरीराचंच झालं. नंतर 5 बंधन कुणाचे? शरीराचेच आहेत. ते त्याचेच परमाणू एकमेकामध्ये हे होणं त्याला बंधन म्हणतात की नाही? एकमेकामध्ये बांधले जाणं त्याला बंधन नामकर्म म्हणतात. आणि असं बांधलं जाणं की त्यामध्ये छिद्ररहित फिक्स. सिमेंट कॉन्क्रीट घालून आपण जसं फिक्स करतो भिंत तसे सगळे परमाणू एकदम असे गाढ रूपानं बांधले जातात. त्याला काय म्हणायचं? संघात नामकर्म. ते पण कुणासंबंधी झालं? शरीरासंबंधीच. आणि आकार कुणाचा? शरीराचं. 6 संस्थान कुणाला कुठं येणार फळ? त्याचं शरीरावरच. संवनन कुणाचे? कारण हाडाचं बंधन विशेष हे शरीराचंच आहे. हाडाचं सापडं कशानं बांधलेलं आहे ते. तर ते 6 संवनन त्याला म्हणायचं. तर सगळे कशासंबंधी येणार? शरीराचे. स्पर्श रसगंध वर्ण कुठं उदयणार? शरीराचे. म्हणून त्याला म्हणतात शरीरा देहादी फासंता असा शब्द आहे त्याचा. शरीरापासून ते स्पर्शापर्यंत किती झाल्या? 50 प्रकृती होतात. 5 शरीर, 5 बंधन, 5 संघात 15 झाले. नंतर 3 अंगोपांग 18 झाले. 1 निर्माण, 6 संस्थान, 6 संवनन किती झाले? 12. म्हणजे असं म्हटलं मी 18 ते 18 घ्या. निर्माण हे निर्यात नंतर घेतले. आता घेतलं 31 झाले म्हणा. 31 झाले. आणि नंतर स्पर्शादी 20 किती झाले? 51. हे सगळे काय आहेत? पुद्गल विपाकी. मग हे एकत्र लिहा नाही तर वेगवेगळं लिहा. 5 शरीर खरं ते सलग आहे हे लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं. 5 शरीर, 3 अंगोपांग, इथं 5 बंधन, 5 संघात, 6 संस्थान, आकार. संस्थानाचे नाव सांगता काय? सांगा. हां हां हुंडक संस्थान. नेग्रोथ परिमंडल म्हणायचं. नेग्रोथ परिमंडल वडाच्या झाडासारखं आकार. तर हे एक निर्माण राहिलं ना. एक निर्माण आहे. या सगळ्या पुद्गल विपाकी झाल्या. आता राहिल्या पुढं कुठल्या? अनुपूर्वी इकडे घेतलं. नामकर्माचं ओळीनं जायचं म्हणजे कुठं आपली चूकच होत नाही. आता ओळीनं पाठ केला की नाही तसं ओळीनं जायचं म्हणजे कुठं चूक होत नाही आपली. त्याच्यानंतर काय राहिलं आता? अगुर लघु, उपघात, परघात, आतप, उद्योत आणि उच्छ्वास. तर ते अगुर लघु हे पण शरीराच्या संबंधीचंच आहे. हलकं नाही आणि भारी नाही. उपघात जे आहे, उपघात आणि परघात ते पण पुद्गल विपाकीच येणार ना.
पुद्गल विपाकीच येणार ते, कारण ते शरीराशी संबंधित आलं ना. ज्याचं असे अवयव प्राप्त होणं की ज्याच्यामुळे दुसऱ्याचा घात होईल, आणि असे प्राप्त होणं की आपल्याच अवयवाच्याद्वारे आपला घात होईल, असं पुद्गल विपाकीच येणार ते. त्याने शेष असं म्हणून टाकलं, घेतलं नाही तर लिहिलं नाही त्याने. हां बरोबर आहे. म्हणजे ते सगळेच येणार. अगुर लघु, उपघात, परघात, आतप आणि उद्योत, हे सगळं काय येणार? पुद्गल विपाकीच येणार. आणि उच्छ्वास जीव विपाकी येणार. उच्छ्वास श्वासोश्वास जीवाशी संबंधित आला ना, ते शरीराशी संबंध नाही. जीव त्याच्यावर त्याचे प्राण, श्वासोश्वास हा जीवाचा प्राण म्हटला जातो ना, म्हणून त्याला पुद्गल विपाकीमध्ये घ्यायचे. उच्छ्वास नाही, उच्छ्वास पुद्गल असला तरी त्याचं फळ जीवाला मिळालं, शरीराला मिळालं नाही, त्याचं फळ जीवाला मिळालं, म्हणून त्याला जीव विपाकी म्हणायचं. उच्छ्वास सगळे फळं जीवालाच मिळायला लागलेले आहेत, परंतु एक शरीराच्या संबंधानं मिळालेलं ते पुद्गल विपाकीमध्ये घ्यायचं. आणि जीवाच्यावर डायरेक्ट ज्याचा परिणाम होतोय ते जीव विपाकी घ्यायचं. आणि बाकीचे 5 आले इकडं, अगुर लघु आदी. अगुर लघु, उपघात, परघात, आतप आणि उद्योग. आता 12 जोड्या राहिल्या. नाही 11. विहायगतीचे 2, प्रशस्त आणि अप्रशस्त. ते विहायगती कुणाला असणार? जीव विपाकी का पुद्गल विपाकी असणार? जीवाचीच गती म्हटली जाते ना, जीवाचीच चाल होणार ती, तर जीवाशी त्याचा संबंध येतो, म्हणून ते जीव विपाकी, विहायगती. नंतरचे 10 जोड्या आता परस्पर विरोधी असे 10, म्हणजे 20 आहेत त्या प्रकृती. हां, पहिला कोणतं? प्रत्येक आणि साधारण. ते कोणतं आहे? शरीरच आहे. शरीरच आहे ना, प्रत्येक शरीर आणि साधारण शरीर. मग ते शरीरावरच त्याचा उदय आला, म्हणून ते पुद्गल विपाकी येणार. प्रत्येक शरीर आणि साधारण. त्यातले फक्त आणि शुभ अशुभ, स्थिर अस्थिर सगळे शरीरास संबंधित आहेत. त्याचे सप्तधातू उपधातू स्थिर असणं किंवा बदलणं हे अस्थिर. शुभ म्हणजे चांगले अवयव प्राप्त होणं, अशुभ म्हणजे सुंदर असे अवयव प्राप्त होणं, ते अशुभ आहे. म्हणून हे 3 जोड्या ज्या आहेत, 6 प्रकृती, प्रत्येक, साधारण, स्थिर अस्थिर आणि शुभ अशुभ, हे 3 जोड्या पुद्गल विपाकी आहेत. किती सांगितलं? 6 ना? 6. प्रत्येक शरीर, स्थिर अस्थिर, प्रत्येकादी 2, स्थिर अस्थिर आणि शुभ अशुभ. तर बाकीच्या राहिलेल्या किती? 3 इकडे काढल्यानंतर बाकीच्या 10 मधल्या 7 राहिल्या. त्रस बादर, हे जीवच आहे. त्रस स्थावर, सूक्ष्म बादर, सुभग दुर्भग, सुस्वर दुस्वर, आदेय अनादेय, यशकीर्ती ऐशकीर्ती, पर्याप्त अपर्याप्त, असे 7. हे 7 सगळ्या जोड्या जीव विपाकी आहेत. त्रस आणि बादर सुद्धा जीव म्हटला जातो. त्रस जीव, बादर जीव. त्रस शरीर, त्रस आणि स्थावर, म्हणून त्या जीवाचेच भेद केले, म्हणून त्याचा जीवावरच त्याचा परिणाम घेतलेला आहे फळ. म्हणून 14 प्रकृती झाले हे त्रसादी 7 युगल. त्रसादी 7 घ्यायचे. हे 3 सोडून बाकीचे 7 युगल घ्यायचे. आणि एक राहिला कोणतं? तीर्थंकर. तीर्थंकर जीव विपाकी का पुद्गल विपाकी? मग जीवाचे किती झाले बघा आता? नामकर्माचे नुसते म्हटले तर बरोबर ते बघायचं. नामकर्माचे किती झाले? 14 आणि 15, 16, 17, 18, 18 आणि 5 23 आणि 4 27. बरोबर आहे. मग आपलं
27 नामकर्माच्या जीवविपाक्य आहेत आणि बाकीच्या गोत्राच्या 2, वेदनीय 2 आणि हे 47. म्हणजे किती झाले एकूण? 27 आणि 2 29 आणि 2 31. 31 आणि 47 किती झाले? 78. बरोबर. 78 प्रकृती जीवविपाक्य आहेत. आणि बाकीचे आता बघा किती राहिला ह्या 140 म्हटलं ना, 4 गेल्या. आता 78 म्हणजे किती होणार? 140 व्हायला 62 प्रकृती हे यायला पाहिजेत पुद्गल विपाकी. 78 आणि 62 140. नंतर हे 4 144 आणि 4 48 148. सगळा हिशोब बरोबर करायचा. असं दुकानात हिशोब करत बसताय. कर्माचा हिशोब करा आता. सगळं 5 आणि 3 8, 8 आणि 5 हे 5 5 15 आणि 3 18. 18 आणि हे 12 23. हे 31 आणि 5 36. 36 आणि 6 नाही हे राहिलं 20 वरना दिलायचं राहिलं. तेच म्हणलं कसे काय कमी झालं. हे किती झालं होतं आता? 36 आणि 6 42. 42 आणि 20 62. वर्णादी म्हणा हे शेवटी लिहा नाहीतर मध्ये लिहा. स्पर्शादी म्हणा नाहीतर वर्णादी म्हणा चालते. काय चुकलं ते लगेच लक्षात येतं. आपण स्वतः काढलं आणि मोजलं की नाही आपलं कुठं काय राहिलं ते लक्षात येते. तुम्ही असं पाठ करा म्हटलं तर पाठ होत नाही. असं युक्तिपूर्वक सगळं लक्षात ठेवायचं. मी काही करण्याचं पाठ केलेलं नाही आहे. एक सुद्धा काय पाठ केलेलं नाही. सगळं असं युक्तीनं सगळं लक्षात राहिलं असं. आता मला पण एकदम तुम्ही विचारलं तर मला सांगता येणार नाही किती आहेत. पण तू काढून दाखवा म्हटलं की परत काढून मग लक्षात येते की किती आहेत किती आहेत ते. हां पुस्तकस्तात या विद्या म्हणजे ना ते म्हणजे नुसतं कंठस्थ करून उपयोग नाही. त्याचा युक्तीनं समजून घ्यायला पाहिजे. लक्षात राहते. तर हे जीवविपाकी आणि पुद्गल विपाकी मग हे सगळ्याच लक्षात घ्यायचं. हे सगळे पुद्गलावर याचं फळ आहे. त्याच्याने जीवाचं काही बिघाड सुद्धा होणार आहे का? आकार वाकडा तिकडा मिळाला आपला काय बिघाड होणार आहे? रंगरूप कसलं मिळालं काय बिघाड होणार आहे? सगळं पुद्गल विपाक्य आहे. हे माझ्या परिणामावर काही त्याचा संबंध नाही. संवनन कसलं असेल तर त्याचा आपल्याला म्हणजे जीवाशी त्याचा संबंध नाही. अंगोपांग कसे आहेत ते तर हे सगळे पुद्गलावर ह्याचं फळ मिळालेलं आहे. आता जे जीवविपाकी प्रकृती आहेत तर ह्या घाती कर्म कुठं आघात करतात? आमच्या जीवाच्या परिणामावर म्हणजे गुणांचा घात करतात. म्हणून हे जास्त खतरनाक आहेत. ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला त्रास देणारे कोण आहेत? हे जीवविपाकी कर्म आहेत. त्याच्यामुळे जीवाच्या परिणामांच्या मध्ये काय होतो? परिणाम होतो. गोत्र वेदनीय घाती कर्म गती जाती वगैरे. विहायगती म्हणजे आकाशामध्ये गमन. आकाशमध्ये म्हणजे कुठं पण गमन करणं. जिची चाल जी आहे ज्या कर्माचा उदय असताना त्या जीवाची चाल चांगली असते ती प्रशस्त विहायगती. आणि वाकडे तिकडे चाल असते त्याला म्हणायचं अप्रशस्त विहायगती. परंतु बघा त्याचं चांगलं वाईट फळ जीवाला मिळालं ना ते म्हणून त्याला जीवविपाकी म्हटलं विहायगतीला. स्वर पण तसंच आहे. स्वर पण पुद्गलच आहे की. परंतु आपला चांगला स्वर असेल तर आपल्याला त्याचं काय होतंय त्या जीवाला की मी चांगला म्हणजे त्याच्यामुळे सुखी होतो. वाईट स्वर असेल तर त्यामुळे दुःखी होतो. आहे सगळं कर्म पण पुद्गलच आहे की. कुठलं पण कर्म जीव नाहीच आहे. फक्त त्या कर्माचा फळ असा संबंध जीवाशी असला तर त्याला जीवविपाकी म्हटलं. आणि ज्या कर्माचा उदय ह्या शरीराशी संबंधित आहे फक्त शरीराशी संबंधित. आता स्वराचा काही शरीराशी काही संबंध नाही ना म्हणून त्याला जीवविपाकी म्हणायचं. जीवाचा स्वर जीवाची गती जीवाची चाल अशी म्हणणार आपण म्हणून त्याला जीवविपाकीमध्ये घेतलं. तर सगळे कर्म पुद्गलमयच आहेत. पुद्गल कर्मच आहे. फक्त त्याचा फळ जे आहे ते कुठं मिळतंय? जीवावर मिळते की ह्या शरीरावर मिळते त्याला अनुसरून ते जीवविपाकी आणि पुद्गल विपाकी अशी भेद केली त्याची. हां त्रस
तर असं स्थावर. नंतर शुभ नाही, शुभ अशुभ नाही, सुभग दुर्भग, सुस्वर दुस्वर, सूक्ष्म बादर, पर्याप्ती अपर्याप्ती, आदेय अनादेय, यशकीर्ती आणि अयशकीर्ती. ही तर त्यांनी दिलेच नाही त्या पुस्तकात नावं, नाही दिले. हा, पुद्गल विपाकीचे 62 म्हणून तुम्ही वहीत लिहून घ्या. असं पुद्गल विपाकीचे 62 प्रकृती आहेत. नामकर्माच्या 93 प्रकृतीपैकी जीव विपाकी 27, नंतर क्षेत्र विपाकी 4, अशा 31 प्रकृती सोडून बाकीचे पुद्गल विपाकी, म्हणजे एकूण 93 प्रकृती आहेत की नाही. मग त्यातल्या ह्या 31 प्रकृती कमी केल्या. कोणत्या? ह्या 27 आणि ह्या 4 अनुपूर्वी. 27 आणि 4 31. 93 मध्ये 31 कमी केलं तर किती राहिल्या? त्या 62 राहिल्या. त्या 62 प्रकृतीची नावं तिने लिहिली नाहीत. राहिलेल्या सगळ्या प्रकृती 62 समजून घ्या असं म्हटलं. तुम्ही तसं वहीत लिहून घ्या. सगळं घेतलं का? वहीत लिहिलं का? हां. म्हणून पहिल्यांदा कर्माचे भेद पाठ झालं ना, मग सगळं हे लक्षात येते. कर्माचे भेद झाले नाही की मग ते पुढचं लक्षात येत नाही. सगळं कर्मकांडमध्ये सुद्धा पहिल्या अधिकाराला जे नाही त्याला दुसरा अधिकार कळत नाही, दुसऱ्या अधिकाराला जे नाही त्याला पुढचं काहीच कळत नाही. जीवकांडमध्ये तसं नाही. प्रत्येक अधिकार स्वतंत्र आहे, विषय स्वतंत्र आहे. त्यामुळे पहिल्या अधिकाराशी दुसऱ्या अधिकाराचा काही संबंध येत नाही. ते 22 अधिकार वेगवेगळेच आहेत सगळे जीवकांडमध्ये. सगळे विषय वेगवेगळे येतात, कारण वेगवेगळ्या मार्गांना वेगवेगळे गुणस्थान वगैरे असं. तर कर्मकांड इंटरेस्ट विषय असतो. पुढं खूप मजा येते त्याच्यामध्ये सगळं. आता हे सुद्धा तुम्ही शिकला की आता पुढं बघताना मी घेणार आहे अजून अध्यायाच्या शेवटी बंध विच्छुत्ती, कुठल्या गुणस्थानात किती प्रकृतींचा बंधाचा अभाव होतोय, किती प्रकृती अबंध असतात, किती प्रकृतीचा बंध होतोय. हे सगळं बघितलं म्हणजे मग आपल्याला त्या गुणस्थानाचं महत्त्व कळते. म्हणजे कसं आश्रव रोखला जातो. म्हणजे असं एकदम असं नाही की कुठंतरी बटन दाबलं आणि सगळं कर्म एकदम नष्ट झालं, असं नाही आहे. क्रमशः गुणस्थानावर अनुसरून थोड्या प्रकृतींचा आश्रव थांबत जातो, समोर होत जातो. असं सगळी प्रक्रिया होऊन शेवटी मग 4व्या गुणस्थानामध्ये सगळ्या प्रकृतींचा एकदम नाश होतो, म्हणजे राहिलेल्या प्रकृतींचा. तर आम्हाला काय वाटतं, आता जर आम्हाला जमजा लागलं की सगळं आमच्या कर्माचा नाशच व्हावा, असं होत नाही. त्याच्यासाठी किती खटपट आहे आणि किती प्रयत्न करायला पाहिजे ते सगळं लक्षात येते. कर्माचं हे बघितलं की सगळं स्वरूप पूर्ण लब्धीसार तुम्ही शिकला ना, की कसं मोक्षाला जातो हा जीव कळते. पहिल्यांदा कसं सम्यक्त होत आहे, मग कसं त्याला देश संयम धारण केल्यानंतर काय होतं आहे, मग सकल संयम धारण केल्यावर कर्माची कशी अवस्था होते, कशी निर्जरा होते, हे सगळे त्याचे फळ दाखवलेले आहेत तिथं. खूप डिटेल गणित आहे सगळं अगदी. प्रत्येक समयाचं, ह्या समयाला कसे झाले कर्म, दुसऱ्या समयात कसे झाले, तिसऱ्या समयात कसे झाले, प्रत्येक समयाचं सांगतात सगळं गणित. हे सगळं करण्याची भूमिका आहे. हा अध्याय म्हणजे पाय आहे त्याचा. हे जर कर्माची सगळी माहिती लक्षात आली की मग ते कर्णानुयोगाचे ग्रंथ आपल्याला समजायला सोपं जातं. पुढं आता प्रकृती बंध संपला. इथं आतापर्यंत सगळं काय चाललं होतं? प्रकृती बंध. बंधाचे किती भेद सांगितले? कोणते भेद आहे? विसरला का? 4 भेद सांगितले ना. हां, 4 प्रकारचे बंध सांगितले ना. त्यातला फक्त प्रकृती बंध आता संपला. म्हणजे त्या प्रकृतीच्या स्वभावाला अनुसरून त्याची नाव आहेत ना ही सगळी, म्हणायला प्रकृती नाव दिलं. हे सगळं प्रकृती बंध आहे. 108 मूळ प्रकृती, त्याचे 148 भेद, उत्तर प्रकृती, आणि त्याचे पुन्हा हे सगळं पुण्य घाती अघाती, पुण्य पाप, नंतर क्षेत्र विपाकी, जीव विपाकी, पुद्गल विपाकी, देशघाती, सर्वघाती, हे सगळे भेद त्याचेच केले, त्या प्रकृतीचेच. आता पुढं स्थितीबंधाचं प्रकरण चालू झालं. इथं स्थितीबंध कशास म्हणतात? जोपर्यंत कर्म आत्म्याबरोबर राहते, त्या 4ला उदाहरण दिलं ना तुम्हाला. 4 बंधासाठी पाहुणे आले आपल्या घरी, तर त्या पाहुण्यांचा येताना स्वभाव असतो चांगला, वाईट, दुष्ट, सज्जन, कोणी मदत करणारा, कोणी आपलंच खर्च करणारा, असे त्यांचे स्वभाव असतात ना त्या.
पाहुण्यांचे, तर तो झाला प्रकृती. तुमच्या घरी किती पाहुणे आले त्याला काय म्हटलं? प्रदेश, संख्या. त्या पाहुण्यांची संख्या त्याला म्हणायचं प्रदेश. मग ते पाहुणे तुमच्या घरात किती काळ राहणार आहे ते ठरवून येतात ना. आम्ही 4 दिवसासाठी आलो आहे किंवा 8 दिवसासाठी आलो आहे, 3 दिवसासाठी आलो आहे किती दिवसासाठी आले पाहुणे येताना ठरवतात त्यांच्या परिणामानुसार. मग त्याला म्हणायचं स्थितिबंध. आणि जाताना फळ काय देणार ते पण ठरलेलं असते. म्हणजे जाताना समजा कोणी सज्जन पाहुणा आहे तर ते स्वभावानुसारच फळ देऊन जाणार ना. फळ हे स्वभावानुसारच मिळते. त्याचा जसा स्वभाव आहे तसंच त्याचं फळ मिळणार. असाता वेद नाही तर त्याचं फळ कसं मिळणार? दुःखरूपच मिळणार ना. साता वेद नाही त्याचं फळ सुखरूप मिळणार. सज्जन मनुष्य असेल, पाहुणा असेल तर जाताना तुमचं काहीतरी पारितोषिक देणार, तुमची स्तुती करणार, तुम्ही खूप आमची सेवा केली असं म्हणणार आणि म्हणजे फळ आपलं देणार. दुष्ट असेल तर तसा निंदा करणार, तुम्ही आमची काय बघितलंच नाही आमच्याकडं, आमचा किती अपमान केला, आमची काही सेवाच केली नाही, असं तो त्याच्या स्वभावानुसार ते फळ देऊन जाणार. तसे पुण्य पाप कर्म त्याच्या स्वभावानुसार जाताना फळ देऊन जातं. त्याला म्हणतात अनुभव म्हणते. आता स्थितिबंध म्हणजे त्या कर्माचा जीवाबरोबर राहण्याचा काळ, त्याला म्हणायचं स्थितिबंध. एकदा ते कर्म आले की जीवाबरोबर संबंध रूप होऊन राहते, ते वेगळं होत नाही तोपर्यंत. तेवढा काळपर्यंत त्या जीवाचा कर्माचा जीवाशी संबंध राहतो. तोपर्यंत ते जीवापासून किती तुम्ही प्रयत्न केला तरी बाजूला होते. कशाच्याद्वारे? तपश्चरणाधिकाच्या द्वारे. तुम्ही सुद्धा करता ना, पाहुणे नाहीत राहायचं घरात तर काय करता? काहीतरी असं ताप द्यायचं त्यांना मग ताप दिला की पळून जातात पाहुणे. 4 दिवस आले होते 2 दिवसातच जातात पळून. तसं आता कर्मरूपी पाहुण्यांना आपल्या घरात राहू द्यायचं नाही. तर काय करायला पाहिजे? मग तप करायला पाहिजे, त्याला तापवायला पाहिजे चांगलं. त्या शरीराला तापवलं, तप केले की ते कर्माचे काय होते? लवकर निर्जरा होते तपाच्या द्वारे. म्हणून मग ते स्थितिबंध एकदा बांधताना त्यावेळेला असणाऱ्या कशाला अनुसरून बांधतो. नंतर सगळं हेरफेर होत असते, परिवर्तन कर्माच्या अवस्थेमध्ये आपल्या परिणामाला अनुसरून. एकदा कर्माचा जीवाशी बंध झाला की त्या जीवाचा आणि त्याचा नैमित्तिक संबंध आला. मग कर्माच्या अवस्थेनुसार जीवाच्या परिणामावर प्रभाव पडणार आणि जीवाच्या परिणामानुसार कर्मावर परिणाम पडणार. जीवाचे परिणाम विशुद्ध व्हायला लागले की तिथं पाप कर्माचे काय होणार? तिथं स्थिती कमी होणार, आकर्षण होणार, त्याचा अनुभव कमी होणार, पुण्य प्रकृतीचा अनुभव वाढता असणार. अशा प्रकारे जीवाच्या परिणामाचा आणि कर्माच्या अवस्थेचा काय झाला? ज्यावेळेला बंद झाला तेव्हापासून नैमित्तिक संबंध. जसं कुठल्या तरी मुलीशी आपल्या मुलाचा विवाह संबंध स्थापन केला तर काय झाला? मग त्यांचा काय संबंध आहे आपला त्यांचा? आपण जेव्हा त्यांच्याशी संबंध जोडला त्याच वेळेला त्यांचा संबंध आला ना. आम्ही संबंध आला तर मग आता नैमित्तिक संबंध झाला की त्यांच्या परिणामानुसार यांचे परिणाम बदलणार, ह्यांच्या सुनानुसार त्याचे परिणाम बदलत राहणार. जोपर्यंत वेगळे होते तोपर्यंत त्यांचा काही संबंध नव्हता. पण ज्याला संबंध आला की एकमेकाच्या परिणामाच्या निमित्तानं आपले परिणाम बिघडतात. तर तसं इथं कर्माचा आणि जीवाचा ज्या वेळेला बंद झाला त्यावेळेपासून त्या दोघांच्या मध्ये काय झाला? नैमित्तिक संबंध झाला. मग जीवाच्या परिणामानुसार त्याच्यामध्ये बदल घडतात. मग ज्यावेळेला बंद झाला त्यावेळेला जीवाचे कशाही परिणाम आहेत त्याला अनुसरून स्थितिबंध होतो. कशाय तीव्र असतील, संकलेश जास्त असेल तर स्थितिबंध जास्त होतो. जास्त काळ राहतात ते आत्म्याजवळ. आणि जर परिणाम विशुद्ध असतील तर त्या स्थितिबंध कमी होतोय. हे सगळे कर्माचे जेवढे म्हणून सिद्धांत आहेत ना ते सगळे आपल्या स्वतःसाठी उपयोगी आहेत. ज्याच्यावरून आपण लक्षात घ्यायचं की आपण कशाय करायला नको, जास्त संकलेश करायला नको. जास्त संकलेश केला तर कर्माचा स्थितिबंध वाढून बांधणार आपण, जास्त बांधणार. मग लवकर जास्त काय राहायचं का संसारात? मग स्थितिबंध आपण कमी बांधायला पाहिजे. कशानं बांधणार? तो आपल्या परिणामाच्या विशुद्धी. परिणामाच्या विशुद्धीचे अनेक गुण आहेत, अनेक फायदे आहेत. विनाकारण कुठल्या तरी एखाद्या छोट्याशा निमित्तानं काय करून घेतो आपण? आपले परिणाम बिघडत बसतो.
कुठं तर मुलानं काहीतरी केलेलं असते आणि आमचं काय होते सगळे परिणाम. काय करतं त्याचा 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 स्वभाव असं त्याला समजतो करतो आपल्यावर त्याचा इफेक्ट करून घ्यायचा नाही. हा त्याला शिक्षा द्यायची आपण चांगली की बाबा तसं करू नको, हे कर ते कर. खरं स्वतःमध्ये आत हे करून घ्यायचं नाही. आई वडिलांना कसं असतं ते मुलगा मी म्हणेल तसंच ऐकायला पाहिजे, नाही ऐकलं तर मग आमचे कशा आहे होतात जास्त. तर ते कशा आहे आपल्यावर करून घ्यायचे नाही. त्याची आपल्याला हितबुद्धी असते म्हणून त्याला सांगण्याचे आपलं कर्तव्य म्हणून सांगायचं. परंतु नाही ऐकलं तर त्रास करून घ्यायचा नाही. कुठलं पण कोणी पण काय नाही ऐकलं तर आपण त्रास करून घ्यायचं नाही. आपण त्रास केला तर त्याचं फळ कोणाला भोगायला लागणार? आपल्याला भोगायला. मग कशाला त्रास करून घ्यायचा? शांत राहायचं. काय येईल त्याला जाणत राहायचं फक्त. माझा स्वभाव जाणणे आहे, मी जाणणारा आहे. याच्या व्यतिरिक्त माझा त्याच्यामध्ये संश्लेष करणं हा माझा स्वभाव नाही. जेवढे आपले परिणाम शांत राहतील आणि आपल्याला विशुद्ध राहील तेवढा प्रयत्न पुरुषार्थ करत राहायचा आपण सारखा. ते आपल्या कशावर विजय मिळवायचा. असं केलं तरच आपलं थोडं थोडं काय होत जाणार आहे, कर्म दिलं होत जाणार आहे आणि आपल्या आत्म्याचं कल्याण होत जाणार आहे. मग आपलं त्या विशुद्ध परिणामानं आपोआप आपले भाव काय होत जातात, सम्यक्त्व प्राप्त करणे, मग पुन्हा देह संयम धारण करणे, मग सकल संयम धारण करणे, म्हणजे वरचे वरचे परिणाम होत जातात. म्हणून परिणामांची विशुद्धी वाढवायची. तर स्थितीबंध कशाला म्हटलं? जेवढा काळ कर्म आपल्या आत्म्याशी संबंध होऊन राहतात, म्हणजे कर्माचा जीवाबरोबर राहण्याचा जो काळ त्याला म्हणायचं स्थितीबंध. तो ज्या वेळेला बंद केला त्याच वेळेला ठरलं त्याचं स्थितीबंध झालं. मग त्याच्यात 8 कर्मांची उत्कृष्ट स्थिती किती आहे ते सांगितलेलं आहे. तर उत्कृष्ट म्हणजे सगळ्यात जास्त त्याला म्हणायचं उत्कृष्ट. कमीत कमी काळ त्याला म्हणायचं जगन्य आणि जास्तीत जास्त काळ त्याला म्हणायचं उत्कृष्ट. तर तो पहिलं ज्ञानावरण कर्म. जास्तीत जास्त जर बंद झाला तीव्र संश्लेष परिणाम, अति तीव्र संश्लेष परिणाम म्हणजे नरकगतीला बंदाला योग्य असे परिणाम झाले तर त्याला हे ज्ञानावरणादी कर्मांचा सुद्धा उत्कृष्ट स्थिती बंद होतोय. जे 30 कोडाकोडी सागर. किती सागर? 30 कोडाकोडी सागर म्हणजे किती झालं बघा ते कोडाकोडी. एक सागर किती मोठं आहे, असंख्यात वर्षांचं एक सागर आहे. तुम्ही ते सागराचं गणित ऐकलं ना? एवढा मोठा खड्डा खणायचा, ऐकले का? 2000 कोस खोल लांब रुंद असा खड्डा खणायचा. त्यामध्ये जन्मलेल्या मेंढ्याचे तंबोभूमीमध्ये जन्मलेल्या मेंढ्याचे केसानं ते भरायचा आणि एक 100 वर्षानं काढायचा. आणि ते सगळं खड्डा रिकाम व्हायला जेवढा काळ लागेल तो एक व्यवहार पल्योपम. त्याला असंख्यातानं गुणायचं तर ते उद्धार पल्योपम. त्याला असंख्यानं गुणलं तर ते आद्धा पल्योपम. आणि अशा 10 कोडाकोडी आद्धा पल्योपम म्हणजे एक सागर. आणि असं एक सागर 2 सागर नाही, 30 कोडाकोडी सागर. एवढं उत्कृष्ट स्थिती बंद आहे. ते कशानं बांधणार? तीव्र संश्लेष परिणाम झाले तर नरकतीला योग्य असे परिणाम, कोणाचं खून मारामारी करणं किंवा जास्त असं दुसऱ्यांचं वाईट चिंतन किंवा असं तीव्र संश्लेष परिणाम करतो तर त्यावेळेला असे बांधले जातात. लक्षात ठेवा, आपण इकडे संश्लेष केलं की इकडं कर्मामध्ये ऑटोमॅटिक सगळा फरक पडतोय. लक्षात घ्या. ज्ञानावरण, दर्शनावरण, वेदनीय आणि अंतराय या 4 कर्मांचं उत्कृष्ट स्थितीबंध 30 कोडाकोडी सागर आहे. कोडाकोडी म्हणजे एका कोडीचे 7 झिरो आणि कोडाकोडीचे 14 झिरो होणार. 30 वर 14 झिरो द्यायचे आणि तेवढे सागर घ्यायचे. 30 कोडाकोडी सागर. एक सागर 2 सागर असं. मोहनीय
त्या मोहन्यामध्ये पण दोन भेद आहेत, दर्शन मोहनी आणि चारित्र मोहनी. सगळ्यात जास्त स्थिती दर्शन मोहनीचे. मिथ्यात्व तीव्र, समजा केवली, आता सांगितलं सकाळी आपण कौलाहार, हे स्त्रीमुक्ती, हे सगळ्या केवलींच्यावर अवर्णवाद केले तर 70 कोडाकोडी सागराचा बंद होतोय मिथ्यात्वाचा. केवल ते सांगितलं ना, केवली संघ नाही, केवली श्रुत संघ धर्म देवा वर्णवादो दर्शन मोहस्य. याच्याद्वारे दर्शन मोहण्याचा तीव्र स्थितीबंधाने अनुभाग बंद होतो. कोणावर कधी खोटा आरोप करायचा नाही, कुठले त्यागींचं आपल्याला माहीत नाही आणि विनाकारण आपण काय करतो, दोषारोपण करतो. बघा त्याने असं केलं तसं केलं. किंवा सीतेच्या जीवानी पूर्वभावामध्ये काय केलं होतं, फक्त 2 मुनी आणि आदिका बोलत होते आणि त्यांच्यावर खोटा आरोप घेतला की बघा कसं हे करतात. आणि ते होते खरं भाऊ बहीण, म्हणजे महाराज आणि माताजी होते तरी पण, आणि त्यांच्यावर खोटा आरोप घेतला तिनं, तर तिला किती सहन करावं लागलं पुढच्या भावामध्ये. जेवढी ती शक्षील असून सुद्धा त्याच्यावर सगळे आरोप आले की नाही. रावणाच्या घरी राहिली, नंतर चांगली आहे की नाही, मग पुन्हा त्याचं तिला जंगलात सोडलं, पुन्हा मग तिला अग्निपरीक्षा द्यावं लागली. जे एक त्या साधूंच्या वर गुरूंच्यावर वर्णवाद केला तर तिला किती फळ भोगावं लागलं. अंजना सतीनं त्या मूर्तीला 22 तास पाण्यामध्ये ठेवलं, लपून ठेवलं काहीतरी, सवतीपासून काहीतरी घेऊन दिलं नाही, तर तिला 22 वर्षापर्यंत आपल्या नवऱ्याचं तोंड बघायला मिळालं नाही. म्हणजे सगळे असे आपण चुका करतो, छोट्याशा अवर्णवाद. आपलं किती कळत नाही आपल्याला की आपण किती चुका करतो ते, आणि असे कर्म बांधले जातात आणि मग ते आपल्याला स्वतःलाच फेडायला लागतात. म्हणून देवशास्त्र गुरुच्या बाबतीत तर लक्षात ठेवायचं, अविनय कधी होऊ द्यायचं नाही आपल्यातून आणि कधी खोटे आरोप करायचे नाहीत. म्हणून त्याच्याद्वारे हा दर्शन मोहण्याचा तीव्र बंद होतोय. 70 कोडाकोडी सागर आणि चारित्र मोहनी जे आहे त्याचं 40 कोडाकोडी सागर. हे सगळे उत्कृष्ट स्थितीबंध संश्लेष परिणामानेच होतात, लक्षात ठेवायचं. आणि फक्त आयुकर्म जे आहे, देवायू, मनुष्य आणि तिर्यंच्या आयु, हे विशुद्ध परिणामानं जास्त बांधलं जाणार आणि संश्लेष परिणामानं कमी बांधलं जाणार. बाकी सगळ्या प्रकृतींचा उत्कृष्ट स्थितीबंध संश्लेष परिणामाने होतो. काय झालं, आयु उत्कृष्ट किती आहे, देवाने नरकांच्या मध्ये 33 सागर, नरकामध्ये पण 33 सागर आहे, फक्त सागर आहे, कोडाकोडी नाही येत. 7व्या नरकामध्ये 33 सागर आयुष्य असतं आणि वर सर्वार सिद्धीमध्ये. बाकी सगळ्या आयुचं वेगवेगळं आहे. हे सामान्य आयुकर्माचं सांगितलं. मनुष्याही जास्तीत जास्त 3 पल्योपम भोगभूमीमध्ये असतंय. तिर्यंच्या आयुची पण भोगभूमीमध्ये 3 पल्योपम असते, उत्कृष्ट आयु. आणि कोणतं राहिलं आता, गोत्र आणि वेदनी, नाम आणि गोत्र. दिसतंय का तुम्ही, नाम आणि गोत्र 20 कोडाकोडी सागर. फक्त 33 सागर नाही, कोडाकोडी नाही. एकच भावाचं असते ना ते आयु. हे तर अनेक भाऊ म्हणून चालले ना, आपल्याला वाटतं की आम्ही काहीच केलं नाही असं, आणि आम्हाला कसं काय एवढ्या पापकर्माचा उदय आला. 30 कोडाकोडी सागर येतात, किती भाव होत आपले, किती भावापुरे बांधलेलं अजून ते उदयाला येते. 30 कोडाकोडी सागर म्हणजे हे सगळी तर सागरानं आयुष्य आहे आणि त्याचा बंध कोडाकोडी सागरानं केलं. त्याच्यामध्ये कितीतरी असंख्यात भाव होतात आपले. तेवढ्या असंख्यात भावापूर्वी बांधलेलं सुद्धा अजून आपल्याजवळ शिल्लक असते कर्म, आणि ते उदयाला येते. ते पुढं हेच नाही म्हणून थांबल्याचं महाराज केलं पण झालं एवढं. आता एवढंच वाचा. 33 सागर आणि मनुष्य आणि तिर्यंच्यांचा 3 पल्ले आहे.
तिऱ्यांच्या उत्कृष्ट आयु 3 पल्लवपम भोगभूमीमध्ये उत्तम भोगभूमी. हे सामान्य कर्म आयुकर्म म्हणून 33 एकच लिहिलं आहे. हेच सांगितलं ना. 128 प्रश्न झाला आपला. तेच आहे, दुसरं काही वाचण्यासारखं नाही. ज्ञानावरून दर्शनावर वेदनेने अंतरा यांची हे तर सामान्य आहे. पुन्हा ह्याचे पुन्हा उत्तर भेद आहेत ना. आता कर्मकांड ज्याला वाचतं त्याला प्रत्येक प्रकृतीचं वेगळं वेगळं सांगतात. म्हणजे त्यातलं मनुष्यगतीचं किती, तिऱ्यांच्या गतीचं किती, नरगती किती, देवगतीचं किती, हे सामान्य नामकर्माचं 20 कोडाकोडी सागर आहे. परंतु सगळ्याचं 20 कोडाकोडी सागर नसते. सगळ्यात जास्त ज्याचं आहे ते घेतलं. नरगतीचं 20 कोडाकोडी सागर आहे, नरगत्यांपूर्वीचं. परंतु मनुष्यगतीचं कमी असते, 15 कोडाकोडी. देवगतीचं 10 कोडाकोडी सागर. असं वेगवेगळं असते त्याचं. 3 पल्लव ते उत्तर प्रकृतीचा स्थितीबंध. हे मूल प्रकृतीचा फक्त स्थितीबंध सांगितलं. पुढं घेतलं बघा त्याने सगळं. ते वाचा तेवढं मी सांगितलं होतं. कोडाकोडी कशाच म्हणतात. जगणे स्थिती उद्या घेऊया आपण. काय आता घ्यायचं असलं तर पण सोपं आहे. एक कोडाकोडी म्हणजे 14 झिरो सांगितले ना. 1 वर 14 झिरो. पुढं आता पुढे व्यवहार पडले कशाच म्हणतात ते. 2000 कोस खोल व 2000 कोस रुंद असा गोल खड्डा करून ज्याचा कात्रीने दुसरा भाग करता येणार नाही अशा कोवळ्या मेंढ्यांच्या केसांनी गच्च बनावा. त्यात जितके केस मावतील त्यातील एक एक केस 100 वर्षांनी काढावा. याप्रमाणे जितक्या वर्षांनी ते सर्व केस संपतील तितक्या वर्षांना एक व्यवहार पल्य म्हणतात. या 2000 कोस लांब आणि रुंद आणि खोल असा खड्डा खणला. 2000 कोस. आणि याला काय केलं सगळं उत्तम असा गच्चपच भरायचा. त्याच्यावरनं गाडी घालायची. पुन्हा दुसरा केस त्याच्यात मावायला नको. असा एवढा गच्च भरायचं त्याला. ते कुठे एवढी सुद्धा जागा नको त्याच्यामध्ये. अगदी पूर्ण परिपूर्ण भरायचा. तो किती केसांनी भरतोय ते सुद्धा गणित काढलंय सगळं. तिलपणतेमध्ये पण आलं ना. सुरुवातीला आपण काढलं होतं त्याच्यामध्ये पल्लवपम गणित. म्हणजे त्याला ते गुणत केलं. कोसाला धनुष्याने, धनुष्याला हाताने, हाताला पादाने पण वितस्ती अंकुल, अंकुलाला यवानं परत ते जू लिक, नंतर ते आपलं कर्मभूमीतल्या बालाग्र, जगने भोगभूमीतला बालाग्र, मध्यम भोगभूमीतला बालाग्र आणि उत्तम भोगभूमीतला बालाग्र. ते सगळे पूर्ण गुणाकार केले की किती केस मावतात त्याच्यामध्ये. त्याचं पण प्रमाण येते सगळं. 45 अंक प्रमाण संख्या येते त्या केसांची संख्या. जे एवढी लांब संख्या येते की 45 अंक होतात त्याच्यामध्ये. आपण फक्त किती आता 10, 15, 20 पर्यंत बघतो. ते असे 45 अंक प्रमाण ती संख्या आहे. 2000 कोस खोल आणि 2000 कोस रुंद असा गोल खड्डा करून त्यामध्ये ते कात्रीने दुसरा भाग करता अशा केसानं भरला. भरल्यानंतर काय केलं, जितके केस मावतील ते सगळे मावले त्याच्यामध्ये. आणि त्यातला एक एक केस किती वर्षांनी काढायचा, 100 वर्षांनी. मग ते सगळा खड्डा रिकाम व्हायला किती काळ लागेल, ते व्यवहार पल्लवपम म्हणायचं त्याला. तरी पण तो फार मोठी संख्या नाही आहे. त्याच्यापेक्षा उद्धार पल्लवपम असंख्यात पट. त्या व्यवहार पल्लवपमाला असंख्याताने गुणायचं. मोठे खडे कुठे गेले सगळे. व्यवहार पल्य गुणिले असंख्यात त्याला काय म्हणायचं, उद्धार पल्य. उद्धार पल्य
थोडक्यात पल्ले म्हणतात तसं पल्ले पण म्हणायला पाहिजे. आणि दुसरं उतार पल्ल्याला परत असंख्यातानं गुणलं तर काय आलं? अद्धा पल्ले. आणि अद्धा पल्ल्याच्या द्वारे कर्माची स्थिती मोजली जाते. हे अद्धा पल्ले आहे ना, ह्याच्याद्वारेच हेच जे पल्ल्याचं प्रमाण येईल त्याच्यानं ही कर्मस्थिती मोजली जाते सगळी. आणि असे 10 कोडाकोडी अद्धा पल्य. एक अद्धा पल्ले एवढं असंख्यात मोठं आहे. पुन्हा 2 अद्धा पल्ले, 3 अद्धा पल्ले, असे 10 कोडाकोडी अद्धा पल्य म्हणजे एक सागर. आणि किती सागराचं बांधलं आपण स्थिती? 30 कोडाकोडी सागर सहज बांधतो. एक समयात असं तुम्ही मिथ्यात्वाचा तीव्र भाव केला की तिथं काय होतंय? दर्शन मोहण्याचा 70 कोडाकोडी सागराचा बंध होतो. म्हणून लक्षात ठेवायचं, आपल्याला जैन कुळ मिळालंय, जैन धर्म मिळालेला आहे. आणि अशा उत्कृष्ट देवशास्त्र गुरूंना सोडून आपण मिथ्या देवशास्त्र गुरूंची पण आराधना केली तर तिथं दर्शन मोहण्याचा तीव्र बंध होतोय की पुन्हा आपल्याला हे खरे देवशास्त्र गुरु लवकर मिळणार नाहीत. असा तीव्र मिथ्यात्वाचा बंध झाला उदय असेल तर आपल्याला परत ते सम्यक्त्व प्राप्त होण्यासाठी निमित्त मिळतील का? नाही मिळणार. म्हणून हे जे मिळाले त्याचा आपण सदुपयोग करून घ्यायचा. त्याच्यामध्ये हे इतर कुठल्या पण देवी देवतांची आराधना, सरागी देवी देवतांची आराधना करायची नाही. मला ते दशलक्षामध्ये विकल्प आलता, खरं ते झालंच नाही की खऱ्या देवशास्त्र गुरूंना मी श्रद्धा करणार असा नियम घ्यायचा. कोणी घ्यायचा असेल त्याने म्हणजे आपोआपच आपल्या म्हणजे भाव होत नाहीत की इतर देवी देवतांना जाण्याचे करणार नाही. जे गुरु रूपाला, देव रूपाला कुणाला अन्य मानणार नाही. चालते की खरं म्हटलं माझे विचार होते तर ते हे फार महत्वाचं आहे. आता तुम्ही स्वर्गातलं वर्णन बघितला, कुठलं पण वर्णन बघितला तर तिथं जे चैत्यालय आहेत, अकृत्रिम चैत्यालय, हे फक्त जिनेंद्र भगवंतांचेच आहेत. कुठल्या दुसऱ्या देवी देवतांचे कुठंही मंदिर नाहीत, स्वर्गात नाहीत आणि भवनवासींच्या मध्ये नाहीत, कुठं व्यंतरदेवांच्या निवासस्थानामध्ये नाहीत. कारण का जिनेंद्र भगवानच खरे देव आहेत आणि तेच सगळीकडे आहेत. फक्त हा हुंडाव सर्पिणी काळ आला आणि ह्या काळामध्येच ह्या अन्य देवी देवतांची प्रथा चालू झाली. बाकी कुठल्या काळामध्ये किंवा स्वर्गामध्ये तिथं गेलं की मिथ्यादृष्टी जरी असला तरी तिथं गेल्यानंतर सगळे देव त्याला जिनेंद्र भगवंतांच्या मंदिरातच घेऊन जातात की हेच आपले कुलदेवत आहेत आणि इथंच आपण नमस्कार पूजा वगैरे करायची. पहिल्यांदा जन्म घेतल्याबरोबर त्याला स्नान घालून देवाभिषेक घालून वस्त्र वगैरे नेसून त्याला जिनमंदिरामध्ये घेऊन जातात. आणि प्रत्येक विमानामध्ये, प्रत्येक भवनामध्ये जिनमंदिर आहेच तिथं. तिला पण ते म्हणते त्याचं खूप सुंदर वर्णन येते सगळ्या जिनमंदिरांचं. अशा प्रकारे पंडितजी महाराजची नवी निवेदन कर खाली चढायला गेले. तर झालं इथंपर्यंत आपलं सागर आणि व्यवहार पल्य संपलेलं आहे. पुढे आता मुहूर्त, अंतर्मुहूर्त वगैरे ते आता जगन स्थिती उद्या बघू. त्याच्यामध्ये मग ते मुहूर्त, अंतर्मुहूर्त येतं स्थिती. मग अणुभाग बंधन प्रकृती आणि रोज पक्क करत जावा. मग तुमची बंद विच्छुती घेते. अध्याय संपत आला ना, संपला की ते गुणस्थानामध्ये बंद विच्छुती. काय झालं? कशाचं? हां 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 ते 8 आहे प्रकृती. हां बरं चांगलं.
असं आम्ही तर पहिलं सुरुवातीला शिकलं ना, असा एक तक्ता केला होता, एक पुठ्ठा, आणि तो त्या शास्त्रात ठेवला होता. ते कर्मकांड वाचत होतो प्रत्येक वेळेला ते येणार. मग ते समोर ते तक्ता असलं की लगेच हे होणार. नवीन नवीन एक जण कोण होतं बाई, त्यांनी स्वयंपाकाला लावून ठेवला होता पाठ करायला. स्वयंपाक करता करता पाठ करायला. चल बंद कर. तुम्ही जाऊन या बरं.